चला बघा, या लेक्चरला आपण आपले फेल्युअर स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सॉकेट स्पिगॉट क्वार्टर जॉईंट काय राहतं, त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पार्ट्स कोणते, कोणत्या टर्मला काय म्हटलं जातं, त्याची टर्मिनॉलॉजी काय, हे सगळं काही एक्सप्लेन करून सांगितलं. ह्यामध्ये जेवढे पण नावं दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे नावं काय ते तुम्हाला समजून गेले लास्ट लेक्चरमध्ये. या लेक्चरला आपण त्याचे फेल्युअर स्टार्ट करतोय आणि आपलं जे पहिलं फेल्युअर आपण जे बघणार आहे ते बघणार आहे फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. तुम्हाला हे जे फेल्युअर आहे, ही पूर्ण फेल्युअरची जी प्रोसिजर आहे, ठीक आहे, ही प्रोसिजर पूर्ण लक्षात ठेवावी लागेल. कारण बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये हे पण विचारलं जातं की राईट डाऊन द प्रोसिजर फॉर द डिझाईन ऑफ द सॉकेट क्वार्टर जॉईंट, सॉकेट स्पिगॉट क्वार्टर जॉईंट. तर डिझाईनसाठी पूर्ण ही थिअरी लिहावी लागते. पूर्ण तुम्हाला फेल्युअरची जी काही पूर्ण थिअरी असेल, फेल्युअरची पूर्ण जी काही सिरीज आहे आता या ठिकाणी येणारी, ते सगळे लिहावे लागतात. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासाठी बेस्ट ऑप्शन मी जे तुम्हाला सांगितलं होतं डायग्राम. ओके, सो पहिलं फेल्युअर काय तुमचं, फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. फेल्युअर ऑफ रॉड लक्षात राखायचं, किती काय काय होतं याच्यामध्ये. रॉड आहे, रॉडला समोर रॉड राहील, पहिले इकडच्या एंडला रॉडला लागलेलं राहील एक सॉकेट, सॉकेटमध्ये एक रेक्टँग्युलर स्लॉट राहतो, त्याच्यामध्ये राहील क्वार्टर. तिकडच्या साईडला पहिले एक रॉड आहे आणि त्या रॉडला अटॅच एक आपलं स्पिगॉट आहे, जो स्पिगॉटमध्ये आलेला राहतो. स्पिगॉटवर पण एक रेक्टँग्युलर स्लॉट राहतो, ज्याच्यामधून पूर्ण सॉकेट आणि स्पिगॉट दोघांच्या रेक्टँग्युलर होलमधून अशी एक क्वार्टरमध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर इकडे एक सॉकेटची कॉलर राहते आणि एक स्पिगॉटची कॉलर राहते. जे एक मोठी कॉलर जी राहील ती सॉकेटची राहील, छोटी कॉलर जी राहील ती स्पिगॉटची राहील. कालच्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला हे समजून गेलेलं आहे लास्ट लेक्चरच्या ॲनिमेशनमध्ये. ठीक आहे, तर मग आता आपण पहिलं कंडिशन कोणासाठी बघतोय, रॉडसाठी. की रॉडवर जर आपण फोर्स अप्लाय करतोय, फोर्स आपण रॉडवरच अप्लाय करणार आहे ना. पी बघा डायग्राममध्ये, डायग्राम त्याचसाठी ठेवलेली बाजूला की तुम्हाला डायग्राम कंटिन्युअसली दिसत राहिली पाहिजे. पी कुठे अप्लाय करताय तुम्ही, रॉडवर. लोड, जो टेन्साईल लोड अप्लाय होणार आहे तो टेन्साईल लोड रॉडवरच अप्लाय होतोय. सो टेन्साईल लोड जर रॉडवर अप्लाय झाला तर टेन्शन सुद्धा कुठे जनरेट होईल, रॉडवरच होणार आहे. सो त्या स्ट्रेसमुळे किंवा त्या टेन्शनमुळे तो रॉड हा फेल होऊ शकतो, रॉड तुटू शकतो. बेसिकली फेल होणं म्हणजे काय, रॉड त्या ठिकाणी ब्रेकआउट होऊ शकतो. रॉड जर ब्रेक झाला तर मग काय होईल बघा. आता रॉड कधी ब्रेक होऊ शकतो ते बघू. आता या ठिकाणी आपण या रॉडचा डायमीटर कन्सिडर केला होता, काय, स्मॉल डी. ठीक, मग रॉडचा जो डायमीटर आहे त्याच्यावरून त्या रॉडचा एरिया निघू शकतो. हा तुमचा रॉड आहे असा कन्सिडर केलेला. इथं पुढे सॉकेट कनेक्टेड आहे ना, याच्याशी काही घेणं देणं नाही सध्या. हा जो रॉड आहे या रॉडचा डायमीटर किती आहे, डी. ठीक आहे, या ठिकाणी रॉडवर अप्लाय होतोय फोर्स. मी जर या रॉडला जर खेचतोय, खेचल्यामुळे रॉड मे बी पॉसिबल आहे की इथून जर तुमचा सॉकेट जॉईंट होतोय तर या सॉकेटचा जॉईंट आणि या रॉडचा जॉईंट, इथं ज्या ठिकाणी हे दोन्ही जॉईंट होत आहेत, इथून हा रॉड तुटून जाईल. शक्य आहे की नाही, की हा रॉड खेचल्यामुळे काय झालं, रॉडमध्ये क्रॅक येऊन गेला, रॉड इथून तुटू शकतो. इथं दाखवलं होतं आपण बघा हे असं. याचा अर्थ काय, रॉड इथून तुटू शकतो. मग हे रॉडचं फेल्युअर झालं. सो आपण असं म्हणू शकतो द फेल्युअर ऑफ द रॉड अंडर द टेन्शन. फेल्युअर ऑफ रॉड अंडर द टेन्शन हे येऊ शकतं. मग आता किती लोड अप्लाय करावा लागेल जेणेकरून हा हे फेल्युअर येऊ शकतं ते फाइंड आउट करणार आहे आपण. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण लास्ट लेक्चरमध्ये सिग्मा टी लिहिलं होतं. हे टर्मिनॉलॉजीमध्ये सिग्मा टी काय होतं, टेन्शन परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द रॉड. तर हा जो सिग्मा टी एवढा जो स्ट्रेस आहे हा कोणावर अप्लाय होतो, रॉडवर होतो. तर रॉडचं काय माहिती तुम्हाला, स्ट्रेस काढायचं काय, किती फोर्स लावावा लागेल. सॉन्ग शिकलेत तुम्ही, स्ट्रेस इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. सो सिग्मा टी इक्वल टू काय लिहिलं जाऊ शकतं, पी अपॉन ए. तर पी इज इक्वल टू काय लिहिणार, सिग्मा टी इंटू ए. ए कोणाचा, रॉडचा. रॉडचा एरिया काढू शकतो आपण. रॉड सर्क्युलर आहे, डायमीटर दिलाय π/4 डी स्क्वेअर. बघा इथं π/4 डी स्क्वेअर इंटू सिग्मा टी. क्लिअर आहे. काय झालं, बेसिकली मी जास्तीत जास्त ॲनिमेशन टाकण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक फेल्युअरचं ॲनिमेशन जर मला भेटलं तर ॲनिमेशन मी प्रत्येक फेल्युअर नंतर एक ॲनिमेशन दाखवेल तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली समजलं पाहिजे. सो फेल्युअर ऑफ रॉडमध्ये होतं काय, की हा जो रॉड आहे तो बेसिकली या सॉकेटपासून तुटून चाललाय आणि इकडचा जो हा पोर्शन राहील, हा जो सॉकेटला जॉईंट होता याच्यावर तो सगळा स्ट्रेस जनरेट होणार होता. मग फेल्युअर ऑफ द रॉड इकडच्या याच्यावरील, मग याचा एरिया ए, याच्यावर ऍक्ट होणारा स्ट्रेस सिग्मा टी. एवढा आपण या ठिकाणी फोर्स अप्लाय करू जेणेकरून हा रॉड काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. जर इतका फोर्स अप्लाय झाला तर हा रॉड ब्रेक होऊ शकतो. मग तेच इथं लिहिलं आहे की एरिया ऑफ द टिअरिंग, ज्या ठिकाणी टिअर होणार आहे, ज्या ठिकाणी तुटणार आहे
त्या टिअरिंगचा एरिया किती आहे, π/4d² है ना. मग टिअरिंग स्ट्रेंथ ऑफ द रॉड, रॉड किती टिअर सहन करू शकतो, रॉड किती स्ट्रेस सहन करू शकतो. सॉरी, टिअर म्हणजे काय, बेसिकली एक प्रकारचा फोर्स आहे. सॉरी, टिअर म्हणतोय मी. टिअरिंग स्ट्रेंथचा अर्थ काय, एक प्रकारचा तो फोर्स आहे की रॉड किती फोर्स सस्टेन करू शकतो. टिअरिंग स्ट्रेंथ म्हटलं जातं त्याला. तर टिअरिंग स्ट्रेंथ इक्वल टू काय काढणार तुम्ही, फोर्स काढणार. मग फोर्स इक्वल टू मी तुम्हाला सांगितलं काय, सिग्मा टी इंटू ए. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ त्याच्यावर ऍक्ट होणार टेन्साईल स्ट्रेस मल्टिप्लाय बाय त्याचा एरिया. तर टेन्साईल स्ट्रेस सिग्मा टी आणि एरिया किती रॉडचा π/4d². तर किती लोड अप्लाय करावा लागेल, जेवढी त्याची टिअर स्ट्रेंथ राहील, रॉडची जेवढी टिअर स्ट्रेंथ आहे तेवढा जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर रॉडचं काय होऊ शकतं, फेल्युअर होऊ शकतं. म्हणून टिअर स्ट्रेंथ आणि फोर्स काय सारखे. हा काय केलेला आहे, तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आणि हे काय त्याची टिअरिंग स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल. मग फेल्युअर मध्ये पहिला फेल्युअर कोणता आहे क्वार्टर जॉइंट साठी, फेल्युअर ऑफ रॉड अंडर द टेन्शन किंवा फेल्युअर ऑफ द रॉड इन टेन्शन. मग फेल्युअर ऑफ रॉड जर म्हटलं तर रॉडवर राहतो, रॉडला राहतं कोणतं आपलं टेन्साईल स्ट्रेस सिग्मा टी इंटू एरिया म्हणजे काय भेटतो तुम्हाला, फोर्स. एरिया इंटू सिग्मा टी. एरिया कोणता, रॉडचा. तर रॉडचा एरिया किती आहे, π/4d². ठीक आहे. चला आता नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघूया आपण. बघा, सेकंड टाईपचं फेल्युअर आहे आपलं, फेल्युअर ऑफ स्पिगॉट इन टेन्शन अक्रॉस द विकेस्ट सेक्शन. ठीक आहे. विकेस्ट सेक्शन कोणता राहील, जसं आता एखादी सॉलिड बॉडी, जसा हा मार्कर आहे समजा, या मार्करमध्ये सध्या एक पण वीक सेक्शन नाही. तर मी फोर्स जर अप्लाय केला या मार्करमध्ये, बरं या मार्करमध्ये एक पण वीक सेक्शन नाही, तसं मी फोर्स अप्लाय केला काही फरक पडत नाही, सगळ्या ठिकाणी स्ट्रेस सारखा डिस्ट्रीब्यूट होईल. पण काय तुम्ही जर ते आपलं मागचं तुम्हाला ही कंडिशन जर आठवत असेल कोणती, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये तो ग्राफ शिकलो होतो डक्टाईल मटेरियलसाठी. त्याच्यामध्ये बघा सांगितलं होतं की, आणि सॉममध्ये पण शिकलेत तुम्ही, जर नॉच क्रिएट झाला, एकदा जर थोडा पण होल क्रिएट झाला, कट क्रिएट झाला, तर ती बॉडी पटकन कमी स्ट्रेसवरच ब्रेक होऊन जाते है ना. आज सांगितलंय, सॉममध्ये पण झालं होतं तुम्हाला फर्स्ट चॅप्टरला, आणि HP मध्ये पण फर्स्ट चॅप्टर, HP नाही सॉरी आपलं DME मध्येच सांगितलंय मी तुम्हाला, फर्स्ट का सेकंड चॅप्टरमध्ये होतं ते. तर सांगण्याचा अर्थ काय, नसेल माहिती तर काही हरकत नाही. समजा हा रॉड आहे आणि या रॉडमध्ये जर मी एक छोटासा होल क्रिएट करून दिला आणि होल केल्यानंतर जर स्ट्रेस अप्लाय केला तर ही बॉडी कुठे ब्रेक होईल, सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी तो होल क्रिएट झाला होता त्या ठिकाणी जो स्लॉट आहे तिथूनच सगळ्यात पहिले तुटणार आहे ही बॉडी. तसंच आपल्या या सॉकेट स्पिगॉट क्वार्टर जॉईंटमध्ये सुद्धा एक होल क्वार्टरला आपण फिक्स करण्यासाठी सॉकेटमध्ये स्पिगॉटमध्ये एक रेक्टँग्युलर स्लॉट क्रिएट करून ठेवलेला आहे. तर बॉडीचा त्या पूर्ण सेक्शनचा, जॉईंटचा सगळ्यात वीक सेक्शन कोणता आहे, ती क्वार्टरचा स्लॉटच आहे. बॉडी जर तुम्ही फोर्स अप्लाय केल्यावर जर ब्रेक होईल ना, तर सगळ्यात पहिले ती त्या आपल्या स्लॉट पासूनच होणार आहे, कारण तो वीकेस्ट सेक्शन आहे. म्हणून कधी पण लक्षात ठेवा की स्पिगॉटसाठी असो किंवा मग सॉकेटसाठी असो, वीकेस्ट सेक्शन म्हटलं की कोणता येतो, स्लॉट. म्हणून इथं बघा ब्रॅकेटमध्ये मी स्लॉट पण लिहून दिलेला आहे, फेल्युअर ऑफ स्पिगॉट इन टेन्शन अक्रॉस द वीकेस्ट सेक्शन. आणि वीकेस्ट सेक्शन कुठे आहे, स्लॉटवर आहे. ठीक आहे. आणि हे सगळ्या फेल्युअरमध्ये एक कॉमन गोष्ट काय राहील की तुम्हाला कधी पण ज्यावेळेस तुम्ही फेल्युअर काढताय तर तुम्हाला काढायचा राहतो एरिया, की कोणत्या एरियावर तो स्ट्रेस बनतोय, कोणत्या एरियापासून ती बॉडी ब्रेक होणार आहे. एरिया काढला, त्याला स्ट्रेसने मल्टिप्लाय केलं की फोर्स भेटला. प्रत्येक ठिकाणी आपण स्ट्रेसने तसंच मल्टिप्लाय करणार आहे. मागच्या केसमध्ये मी तसंच केलं, इथं पण तसंच करणार आहे. आता बघा, इथं मी हे एरिया काढून ठेवलेला आहे, पण तुम्हाला आता ऍक्च्युली ह्या डायग्राम मध्ये दाखवतो. बघा मी इथं डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला आहे, थोडा परत एकदा करून घेतो. बघा आता आपला स्पिगॉट कसा आहे, हा तुमचा एक स्पिगॉट होता. या ठिकाणी स्पिगॉटला बाहेर एक कॉलर लावलेली, काल लास्ट लेक्चरमध्ये जे ॲनिमेशन तुम्ही पाहिलं त्याच्यामधून हे तुम्हाला क्लिअर असेल. आणि या ठिकाणी तुम्ही एक फोर्स अप्लाय करताय. ठीक आहे. तर ही स्पिगॉटची कॉलर आहे, हा तुमचा रॉड आहे आणि या ठिकाणी स्पिगॉट आहे. आणि स्पिगॉटमध्ये एक रेक्टँग्युलर स्लॉट आहे, त्या स्लॉटमध्ये काय अटॅच राहणार आहे, इथे एक क्वार्टर अटॅच राहील अशा पद्धतीने. ठीक, ही एक क्वार्टर आहे. ठीक आहे. तुम्हाला हे माहिती आहे की हा जो स्पिगॉट आहे त्या स्पिगॉटचा शेप कसा आहे, सर्क्युलर आहे ना, याचा डायमीटर आपण D2 दाखवलेला आहे. आणि ही क्वार्टरला एक थिकनेस बी राहते, क्वार्टर अशी मागे ठीक आहे.
या पद्धतीने काहीतरी. तर तुम्ही ज्यावेळेस इथं या स्पिगॉटवर फोर्स अप्लाय करणार, सो ऍप्लिकेशन ऑफ फोर्समुळे विकेस्ट सेक्शन कोणता आहे, हा इकडचा भाग, जिथं काय झालेलं आहे, आपला स्पिगॉट आणि क्वार्टरचं जॉईन झालेलं आहे. स्पिगॉट आणि क्वार्टर ज्या ठिकाणी जॉईन झालाय तो त्याचा विकेस्ट सेक्शन आहे. आता मी या क्वार्टरला आहे ना थोड्या वेळसाठी साईडला काढून टाकतो, म्हणजे तुम्हाला समजायला क्लिअर होईल. असं तुमचा काहीतरी हा स्पिगॉट राहील, ठीक आहे. स्पिगॉटचा असा एक सेक्शन आहे बॅक साईडला, ठीक. स्पिगॉट मागे पण राहील ना, आपल्याला माहिती आहे की स्पिगॉट, मी रेक्टँगल काढतोय मुद्दा म्हणून, पण ते शेप कसा आहे, सर्क्युलर आहे, लक्षात ठेवा. हा सर्कल आहे आणि याच्यामध्ये असा एक सर्कल आहे ना या स्पिगॉटचा इकडच्या भागाचा, आणि या दोन्ही भागांमध्ये काय लावलेली आपण एक क्वार्टर लावलेली या पद्धतीने. तर हा क्वार्टरचा भाग बी तुम्हाला रिड्यूस करावा लागेल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की इथं जो हा सर्कल आहे कोणाचा, स्पिगॉटचा, त्याच्या भागामध्ये इथं काय एक क्वार्टर लावलेली तुमची, अशी जी क्वार्टरची थिकनेस राहील तेवढा भाग पोकळ राहील ना. मी ॲनिमेशन टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, जर सापडलं तर. ॲनिमेशन टाकलं की तुम्हाला लगेच क्लिअर होईल. क्वार्टरचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला मायनस करावा लागेल, आणि तुमचा जो सर्कल आहे तो इकडच्या भागात बी राहील, इकडच्या भागात पण राहील, आणि ही अशी काय असणार आहे तुमची ही क्वार्टर, ठीक आहे. तर क्वार्टर बघा, त्या स्पिगॉटचा जो सर्कल क्रिएट होतोय, जिथून तो स्पिगॉट तुटला त्याच्या मध्ये मध्ये चालली ती, आणि ही जी बाजू दाखवली मी ही काय असणार आहे, त्या क्वार्टरची थिकनेस. मी तुम्हाला काल पण म्हटलं होतं क्वार्टरची थिकनेस आपल्याला दिसत नाहीये, कारण आपण ही 2D मध्ये बघतोय, म्हणून मी त्याला 3D मध्ये ड्रॉ करायचा प्रयत्न केला की या ठिकाणी जे स्पिगॉटचा सर्कल येईल जिथून तो ब्रेक झाला होता, त्या सर्कलच्या मध्ये एक लाईन पडेल, जी लाईन कोणाची असणार आहे, या क्वार्टरच्या थिकनेसची असणार आहे. मग ही डायग्राम झूम करून इथं अशी दिसते बघा. हा काय तुमचा स्पिगॉटचा तो जॉईंट, की स्पिगॉटचा तो पार्ट आहे जिथून ही बॉडी काय झाली होती, स्पिगॉट काय झाला होता, ब्रेक झाला होता, फेल झाला होता. आणि त्याच्यामध्ये ही काय असणार आहे तुमची, ही जी लाईन दिसते ना, ही लाईन इथं दिसते बघा, हा गॅप. हे काय थिकनेस आहे, कशाची, क्वार्टरची थिकनेस म्हणतोय बरं मी. हा समोरचा भाग जो होता तो थिकनेस नाहीये. थिकनेस कोणती, जी क्वार्टर बॅक साईडला राहील ना, थिकनेस ही अशी जी मागची थिकनेस राहणार आहे ही थिकनेस आहे. हा भाग इकडचा जो त्या स्लॉटच्या मध्ये राहील, सो ही थिकनेस आहे. आणि हा पूर्ण तुमचा स्पिगॉटचा डायमीटर. स्पिगॉटचा डायमीटर किती होता, D2, ठीक आहे. आणि क्वार्टरची थिकनेस किती आहे, T. तुम्ही जो अप्लाय केलेला हा फोर्स आहे तो किती भागावर झाला, इतक्या भागावर येईल. मग तो क्वार्टरचा पोर्शन सोडून हा बाकीचा उरलेला सगळ्या भागावर तो स्ट्रेस जनरेट होईल, सगळ्या भागावर तो फोर्स जनरेट होईल. मग आता काढायचं काय राहतं तुम्हाला, त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे कोणत्या भागावर किती एरियावर तो स्ट्रेस जनरेट होणार आहे, तो फक्त एरिया काढा. मग याचा एरिया किती येईल, हे सर्कल आहे, सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला π/4, डायमीटर किती याचा D2, म्हणून π/4 D2². हा जो पोर्शन आहे क्वार्टरचा, याला आपण भलेही हा सर्कल रेक्टँगल येत नाही परफेक्टली, पण इतका छोटा राहतो तर आपण त्याला रेक्टँगल पकडून घेतो. मग आता या रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला काय, एवढा मायनस करावा लागेल ना, कारण याच्यावर काही स्ट्रेस जनरेट होत नाहीये. तर मग याची लेंथ किती आहे, हाईट किती, सॉरी D2, थिकनेस किती आहे T. मग तेवढा एरिया आपण मायनस केला. पूर्ण सर्कलच्या एरियामधनं हा इतका जो एरिया आहे हा क्वार्टरच्या थिकनेसचा हा मायनस केला. मग तो मायनस केलेला बघा इथं D2 × T. सो अफेक्टेड, त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या स्लॉटच्या विकेस्ट सेक्शनवर किती एरिया आहे ज्याच्यावर अफेक्ट झालेला आहे, तर π/4 D2² मायनस D2 × T इतका एरिया आहे. मग आता काय करणार, आता आपल्याला काढायचं आहे त्याचा स्ट्रेस, सॉरी तिथं किती अप्लाय झालेला फोर्स किती. मग फोर्स इज इक्वल टू काय राहतं, स्ट्रेस इंटू एरिया. कोणता स्ट्रेस जनरेट होईल, तुम्ही खेचताय तर टेन्साईल स्ट्रेस जनरेट होईल. मल्टिप्लाय या एरियाला काय करा, मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. π/4 D2² मायनस D2 × T मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. एवढा काय तुमचा मग टिअरिंग स्ट्रेंथ. हा काय होता, एरिया रेजिस्टिंग टिअरिंग ऑफ स्पिगॉट. एरिया जो एरिया रेजिस्ट करतोय कशासाठी, टिअरिंग साठी. हा काय टिअरिंग स्ट्रेंथ ऑफ द स्पिगॉट. आणि त्याच्यानंतर लोड किती अप्लाय करणार, सेम लोड π/4 D2² मायनस D2 × T मल्टिप्लाय बाय सिग्मा T. हे क्लिअर करून घ्या. टिअरिंग स्ट्रेंथ म्हणजे काय, रॉडची तुटू न देण्यासाठी रॉडने लावलेली एफर्ट, रॉडने लावलेली ताकद म्हणजे किती राहते, ही इतकी टिअरिंग स्ट्रेंथ. आणि रॉडला तोडण्यासाठी लागणारी ताकद म्हणजे तुमचा लोड, ठीक आहे. एरिया जिथं तुम्ही तो स्ट्रेस जिथं टिअरिंग होणार आहे तो एरिया आपण प्रत्येक वेळेस फाइंड आउट करतोय.
सो एकदा एरिया फाइंड आउट करायचं, एरिया फाइंड आउट केला की त्याला फक्त स्ट्रेसने मल्टिप्लाय करायचं, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ टिअरिंग स्ट्रेंथ आणि लोड. प्रत्येक फेल्युअर मध्ये हेच काम होईल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघूया आपण. ओके, थर्ड टाईपचं फेल्युअर आहे बघा आता, फेल्युअर ऑफ सॉकेट. मागच्या वेळेस मी घेतलं होतं फेल्युअर ऑफ स्पिगॉट अक्रॉस द विकेस्ट सेक्शन म्हणजे स्लॉटच्या अक्रॉस. आता घेतलंय मी फेल्युअर ऑफ सॉकेट अक्रॉस द स्लॉट. ठीक आहे, काय फरक पडेल? पहिल्यांदा आपण ज्यावेळेस बघत होतो सॉकेटच्या अक्रॉस स्पिगॉटचं, तर फक्त एकच डायमीटर बसत होता इतका, है ना, कारण आतल्यात तुटून जायचं, बाहेरचा काही प्रश्न नव्हता. ज्यावेळेस मी स्पिगॉटची गोष्ट करतोय तर स्पिगॉटच्या याच्यामध्ये बघा आता, इकडचा एक भाग कॉन्टॅक्टमध्ये, इकडचा एक भाग कॉन्टॅक्टमध्ये, आणि एवढा भाग जो आहे तो कोणाचा आहे? स्पिगॉटचा आहे. सॉरी, एवढा भाग जो आहे तो स्पिगॉटचा आहे, आणि वरचा हा जो भाग आहे हा इकडचा, आणि हा इकडचा भाग तो कोणाचा आहे? सॉकेटचा आहे. ठीक आहे, तर इथं जर तुम्ही डायग्राम जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिली तर तुम्हाला हे क्लिअर राहील की हा बाहेरचा डायमीटर D1 होता, आतला डायमीटर D2 आहे. कॉन्टॅक्ट सरफेस किती असणार आहे? सॉकेटचा. कॉन्टॅक्ट सरफेस सॉकेटचा, हा आणि हाच सरफेस आहे फक्त, तेवढाच घ्यावा लागेल. आतमधला कोणाचा आहे? स्पिगॉटचा आहे, तो घ्यायला का सॉकेटच्या याच्यामध्ये? नाही. मग तुम्हाला हे क्लिअर झालं का? परत एकदा सांगतो बघा, हा तुमचा इथं ही तुमची कॉलर आहे, या ठिकाणी हा सॉकेट आहे, आणि मध्ये इथं काय होतं? स्पिगॉट. तर कॉन्टॅक्टमध्ये भाग कोणता आहे? कॉलर सोबत किंवा स्लॉट सोबत हा भाग कॉन्टॅक्टमध्ये, इकडचा हा एवढा. हा भाग काउंट करायची गरज आहे का? नाही, कारण हा भाग कोणाचा आहे? हा स्पिगॉटचा भाग आहे. आपण कोणाचं फेल्युअर बघतोय? सॉकेटचं बघतोय. सॉकेटचा किती भाग आला? हा एक आणि हा एक, आणि सोबत ही क्वार्टरची जी थिकनेस होती जशी मागच्या याच्यात कमी केली, ह्या याच्यात बी कमी करावी लागेल. आणि क्वार्टरची थिकनेस किती आहे? टी. ही जी थिकनेस आहे ही क्वार्टरची थिकनेस आहे टी, तुम्हाला ही खाली पण दाखवलीच आहे मी तशी. तर ही बेसिकली काय, क्वार्टरची थिकनेस ही मायनस करावीच लागणार आहे. आणि हा स्पिगॉटचा जो एरिया आहे तो पण मायनस करावा लागेल. बेसिकली डायमीटर किती मग इथं? 2. हा इथून इथपर्यंतचा D1, आणि हा मधला जो मायनस करायचा आहे तो D2. मग एरियाचा फॉर्म्युला काय? इथं बघा ती डायग्राम मोठी करून काढलेली, 2 सर्कल काढले मी, त्याच्यामधला हा एवढा भाग जो आहे तो थिकनेसचा राहील, हा भाग तो कमी करायचा आहे. ठीक आहे, सोबत हा स्पिगॉटचा जो सर्कल आहे तो पण कमी करायचा आहे. तर बाहेरचा डायमीटर D1, आतला डायमीटर D2, सोबत ही थिकनेस पण मायनस करावी लागेल, विसरायचं नाही. मग फॉर्म्युला काय बनेल? सगळ्यात पहिले π/4 D1 स्क्वेअर, पूर्ण मोठा एरिया कन्सिडर करून घेऊ, है ना. π/4 D1 स्क्वेअर मायनस π/4 D2 स्क्वेअर, π/4 कॉमन काढलं, π/4 D1 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर. सॉल्व मध्ये करायचं ना आपण, हॉलो सेक्शन राहिलं की π/4 इंटू मोठा डायमीटरचा स्क्वेअर मायनस छोट्या डायमीटरचा स्क्वेअर. सेम तसंच π/4 मोठ्या सर्कल मधनं छोटा सर्कल मायनस, त्यासोबत हे पण मायनस करावं लागेल, थिकनेस, है ना. थिकनेस मायनस करायची. मग थिकनेसची आपल्याला हे डी माहिती की इथून इतकं अंतर किती आहे, हे अंतर काढावं लागेल. मग हे अंतर कसं काढू शकतो आपण? थिकनेस तर माहिती, ही बाजू माहिती आहे, व्हॉट अबाउट दिस? हे कसं काढू शकतो? D1 मायनस D2, पूर्ण मोठ्या सर्कल मधनं छोटा सर्कल मायनस केला, मला ही थिकनेसची जी विड्थ आहे तेवढी वरची तेवढी समजून जाईल. आणि इथं काय आलं? D1 मायनस D2 इंटू T. परत एकदा बघा, मोठ्या सर्कल मधनं छोट्या सर्कल मायनस केला तर काय एरिया बनतो? π/4 D1 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर. हे क्लिअर आहे. त्यामधनं ही थिकनेस पण मायनस करायची ना, थिकनेस मायनस करावी लागेल. म्हणून काय करणार? ही थिकनेसची हाईट किती आहे ते नाही कळलं तर D1 मायनस D2 करून घ्या. मोठ्या सर्कल मधनं छोटा सर्कल मायनस केला, थिकनेस भेटून गेली, मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेसची, सॉरी मल्टिप्लाय बाय त्याची ब्रेड्थ किती आहे? T. तर मग ते आपण फॉर्म्युला कोणता आहे? हा रेक्टँगलच आहे ना एक प्रकारचा, लेंथ इंटू ब्रेड करतोय आपण. ही लेंथ ही ब्रेडच्या ऐवजी काय घेतोय आपण? T, आणि लेंथच्या ऐवजी D1 मायनस D2. तर D1 मायनस D2 इंटू T हा पूर्ण एरिया भेटला. मोठ्या सर्कल मधनं छोटा सर्कल मायनस, आणि जे काही भेटलं त्याच्यामधनं अजून काय मायनस करावं लागेल? हे D1 मायनस D2 इंटू T. ठीक आहे, हा पूर्ण तुमचा रेझिस्टिंग एरिया भेटला. मग आता टिअरिंग स्ट्रेंथ किती घेणार? टिअरिंग स्ट्रेंथ काय राहील? त्याला मल्टिप्लाय बाय सिग्मा टी करा. मल्टिप्लाय बाय सिग्मा टी केलं झाली टिअरिंग स्ट्रेंथ. लोड किती राहील? तोच वरचा खाली लिहून टाका.
माझं काम फक्त तुम्हाला एरिया कोणता येतोय ते समजून सांगणे आणि तुमचं काम काय आहे, प्रत्येक फेल्युअर सोबत त्याची ही डायग्राम लक्षात ठेवणं काम आहे. आणि आता तुम्ही असं रटून जर कराल की नाही हे लक्षात ठेवून घेऊ, फॉर्म्युला लक्षात ठेवून घेऊ, मी तुम्हाला परत परत सांगतोय, लास्ट लेक्चर पासूनच पहिल्याच लेक्चर पासून सांगतोय, या चॅप्टरच्या फॉर्म्युले पाठ करायच्या नादात लागू नका, काहीच फायदा होणार नाही. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुमचे एक चॅप्टर आहे फॉर्म्युले पाठ केले होऊ शकतात, 2 चॅप्टर आहे होऊ शकतात, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सिलेबसचे फॉर्म्युले पाठ करून एक्झाम हॉलमध्ये बसलेले राहाल, त्या दिवशी तुम्हाला मोजून 1-2 चॅप्टरचे फॉर्म्युले जेमतेम आठवतील, बाकीचे आठवणार पण नाही. ते पण परफेक्ट आठवतील का याची गॅरंटी देत नाही. हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त कॉमन आहे. सगळ्यात जास्त सब्जेक्ट हा फेल का होतात पोरं, याच्याचमुळे होतात की मुलं फॉर्म्युले पाठ करतात. तुम्ही क्लास लावला आहे तर माझं पर्सनली हे काम आहे तुम्हाला सांगणं की बिलकुल फॉर्म्युले पाठ करू नका. पाठ काय करा, करायची ना डायग्राम पाठ करा. आणि हे कन्सेप्ट समजून घ्या की डायग्राम मधनं हा एरियाचा फॉर्म्युला कसा काढला जातोय. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक एकेका फेल्युअर सोबत 5-5, 7-7 मिनिटं देतोय. तो कन्सेप्ट समजा की तो एरिया कसा निघतोय. एरिया निघाला की जस्ट मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं तुम्ही करून घ्या ना. लोड फोर्स लावलेला राहिला तर सिग्मा टी लावून घेऊ, क्रशिंग राहिला तर सिग्मा सी लावून घेऊ, शेअरिंग राहिलं तर टाऊ लावून घेऊ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की फाइंड आउट कसं केलं जात आहे. म्हणून मी सांगितलं की तुम्हाला ही डायग्राम सगळ्यात पहिले लक्षात ठेवायची. त्यानंतर एक एक फेल्युअर त्याच्या नावासोबत ते इथं कोणत्या सरफेसमध्ये ऍक्ट होतोय ते सांगतोय, त्याच्यावरून मग ती एक डायग्राम, त्याच्यावरून मग परत मी इथं येतोय ना. बुकमध्ये आपल्याला हे आणि हे दिलेलं आहे. मी तुम्हाला हे सगळं का बरं सांगतोय, कारण तुम्हाला हे पाठ करायचं काम पडलं नाही पाहिजे जास्त, हे लक्षात राहतं आपोआप मग थोड्या दिवसानंतर. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघू आता. बघा, 4th फेल्युअर आहे तुमचं शेअरिंग ऑफ क्वार्टर इन शेअरिंग कसं होणार आहे. समजा इमॅजिन करा की हा फोर्स लावला तुम्ही, तर तुमचं सॉकेटनी तुटलं, सॉकेटचं फेल्युअरने झालं, त्याच्यानंतर आपलं स्पिगॉटचं फेल्युअरने झालं. स्पिगॉट आणि सॉकेट जे ते डायरेक्ट वेगळे व्हायला लागले है ना. सॉकेट जसं हे सॉकेट आणि स्पिगॉट एकत्रित होते, आता हे दोन्ही डायरेक्ट वेगळे व्हायला लागले. वेगळे व्हायला लागले तर सगळ्यात महत्वाचं होईल काय की ही क्वार्टर जी आहे ती क्वार्टरवर सगळा ताण पडेल. तर हा क्वार्टरचा वरचा भाग इकडे, आता बघा हा वरचा पोर्शन इकडे निघून जाईल, खालचा पोर्शन याच्यासोबत, मधला पोर्शन याच्यासोबत निघून जाईल, बाहेरचा पोर्शन याच्यासोबत निघून जाईल. ठीक आहे, तर समजा ही क्वार्टर आहे तुमची, तर या क्वार्टरवर इथे लोड पडेल, कारण की हा जो भाग आहे हा तुमचा स्पिगॉट सोबत जोडलेला आहे, सॉरी सॉकेट सोबत जोडलेला आहे. तर हा इकडचा भाग याला खेचून घेईल आणि हा मधला जो भाग आहे तिकडच्या साईडला निघून जाईल सॉकेट सोबत. तर जो सगळा शेअरिंग फोर्स आहे तो कुठं पडणार आहे, या पॉईंटवर, जिथून हे सेपरेट होणार आहे क्वार्टर त्या पॉईंटवर लोड पडेल. हा सिंपल आहे एकदम, याला काही जास्त ताण नाही. जर हा शेअरिंग मध्ये निघणार आहे तर हा एक पोर्शन आहे आणि हा एक पोर्शन आहे, यांच्यावर शेअर स्ट्रेस अप्लाय होतील. मग मी तुम्हाला आताच सांगितलं, शेअरिंग म्हटलं की काय लावतो आपण, टाऊ. क्रशिंग म्हटलं की सिग्मा सी, टेन्साइल म्हटलं की सिग्मा टी. 3 प्रकारचे स्ट्रेस आहे आपल्याकडे. मग आता फक्त काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे. कशाचा, या क्वार्टरचा जितका भाग इफेक्ट झालेला आहे त्याचा एरिया काढू. मग याला उचललं मी साईडला घेतलं, ही मागे थिकनेस बी तर आहे ना, थिकनेस विसरून चालणार आहे का नाही. मग दाखवलं मी इथं, ही त्याची समोरची ब्रेड्थ क्वार्टरची आणि ही मागे काय असणार आहे, थिकनेस. मग हा वरचा भाग इफेक्टेड होईल, वरच्या भागासोबत हा खालचा भाग पण इफेक्टेड होईल ना. हा जो याच्यासोबत इफेक्ट होणार आहे हा खालचा पोर्शन आणि वरचा पोर्शन आहे, दोन्ही पोर्शन इफेक्टेड होतील. याचा एरिया कसा काढणार, बी इंटू थिकनेस टी. सिमिलरली बी इंटू थिकनेस टी, सो बी इंटू टी 2 वेळेस. म्हणून इथं काय दिलंय, इफेक्टिंग एरिया काय, 2 इंटू बी इंटू टी. ठीक, आणि मी आताच सांगितलं तुम्हाला, शेअरिंग म्हटलं की कशाने मल्टिप्लाय करायचं, टाऊने. शेअर स्ट्रेंथ ऑफ द क्वार्टर 2 इंटू बी इंटू टाऊ. लोड किती अप्लाय करावा लागेल, 2 इंटू बी इंटू टाऊ. सिंपल आहे. ठीक आहे, शेअरिंग मध्ये बॉडी शेअर होते, तुम्हाला आता माहिती आहे, तुम्ही फॉर्म शिकलेले, त्याच्यामुळे जास्त काही हे शेअर वगैरे सांगायची गरज नाही आहे. चला आता नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघू आपण.
नेक्स्ट टाईपचं फेल्युअर आहे आपलं फेल्युअर ऑफ सॉकेट एंड इन शेडिंग. सॉकेटचा एंड कुठे आहे? कॉलरवर. तर मी इथं फक्त सॉकेटची कॉलर ड्रॉ करतोय बघा आता. आणि सॉकेट कॉलर जी राहील ऑफकोर्स ही काय असणार आहे? सर्कल असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. या पद्धतीने ठीक. इथं पूर्ण ही कॉटर राहील, त्यानंतर पुढे मागे पूर्ण सॉकेट आहे, हे पार्ट तुम्हाला माहिती आहे. तर आता काय होणार आहे? सॉकेट कॉलरचं शेअरिंग होणार आहे, सॉकेटच्या एंडचं शेअरिंग होणार आहे. तर आता हे बघा की या ठिकाणी हा जो सरफेस पूर्ण सर्क्युलर आहे, याच्यासोबत अटॅच काय आहे आणि ही जी थिकनेस आहे ऑफकोर्स दिस इज द थिकनेस सी. जर ही शेअरिंग होते तर शेअरिंग होताना जर ही क्वार्टर बाहेर निघेल तर हा क्वार्टरची जेवढी थिकनेस असणार आहे हे व्यवस्थित बघा, कारण मला नाही वाटत तुम्हाला इतकं व्यवस्थित इथं समजेल. मी ॲनिमेशन टाकतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर होईल. तर ही जी थिकनेस आहे कशाची? सॉकेटची म्हणतोय आपली क्वार्टरची, ती जशीच्या तशी तेवढा सरफेस बाहेर घेऊन येईल इकडचा हा इथला सरफेस या पद्धतीने ठीक. तर याची डायग्राम बघा कशी येते. डायमीटर बघा बाहेरचा किती आहे? D4 आणि आतला जो आहे बाहेर जरी आलं तरी कोणासोबत येणार आहे? क्वार्टर बाहेर येईल ना, तर एवढा सरफेसला बाहेर घेऊन येईल इकडचा पूर्ण सरफेस इन द सेन्स त्याची जी थिकनेस आहे तेवढा सरफेस बाहेर घेऊन जायची. तर बघा आता होईल काय इथे की ही जी ऍक्च्युअल डायमीटर आहे तुमचा हा किती आहे? D4. हा किती आहे? दिस इज D2 ठीक आहे. ऑफकोर्स D4 मायनस D2 तर करावंच लागेल. आणि या ठिकाणी हा जो सरफेस बाहेर येणार आहे याची थिकनेस किती आहे? जो भाग बाहेर येणार आहे हे किती आहे? इट इज C. तर इथं काय D4 मायनस D2 इंटू इथं काय येणार आहे? ते जो पोर्शन बाहेर येणार आहे त्याची वेट किती असणार आहे? त्याची थिकनेस वेट किती असणार आहे? C. आणि हा वरती पण येईल आणि खालून पण येणार आहे. सो दोन सरफेसेस आहेत, इकडून एक. इथं तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल आता, त्याच्यामध्ये हे क्लिअर समजेल, कारण शेअरिंगचा जो पोर्शन येतो थोडा त्याच्यामध्ये आपल्याला 2D मध्ये क्लिअरली करता येणार नाही. तर इथं फॉर्म्युला काय येईल? दॅट एरिया दॅट रेजिस्ट इज इक्वल टू 2 इंटू D4 मायनस D2 इंटू C. यापूर्वी आपण हे सगळे पोर्शन मायनस केले होते. आता हा पोर्शन काउंट मध्ये येतोय बरं. हा पोर्शन काउंट मध्ये नाहीये. तर π/4 टोटल लेंथ मायनस आतली लेंथ D4 मायनस D2 आणि हे मल्टिप्लाय बाय C. म्हणजे आपल्याला कोणता पोर्शन पाहिजे होता? फक्त इतका. शेअरिंग मध्ये फक्त इतका पोर्शन बाहेर येणार आहे, इतका पोर्शन शेअर होणार आहे. तर म्हणून D4 हा ही लेंथ किती आहे? पूर्ण D4 मायनस D2 ही आहे दोन्ही मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेस विड्थ किती आहे? C. D4 मायनस D2 इंटू C. हा झाला त्याचा एरिया. पण अशी किती भाग आहेत आपल्याकडे? 2. म्हणून काय आलेलं आहे? एरियाचं 2 इंटू D4 मायनस D2 इंटू C. आता जर शेअरिंग तुम्हाला स्ट्रेंथ काढायची असेल, शेअर आहे, तर मल्टिप्लाय कशाने करणार? टाऊ ने. लोड किती राहील? 2 इंटू D4 मायनस D2 इंटू टाऊ 2 इंटू D4 मायनस D2 इंटू C इंटू टाऊ. ठीक आहे. ॲनिमेशन दिसेल तुम्हाला आता एक, त्याच्यामध्ये बघा हे क्लिअर होईल तुम्हाला की कोणता किती पार्ट शेअर होतोय. बघा नेक्स्ट टाईपचं फेल्युअर आहे आपलं फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर इन शेअर. कॉलर बद्दल बोलतोय आपण आता. स्पिगॉटची कॉलर. आता आपण सॉकेट कॉलरचं पाहिलं, आता आपण स्पिगॉट कॉलरचं पाहतोय. तर स्पिगॉट कॉलर इथून इतकी दिसते तुम्हाला, ही कॉलर आहे स्पिगॉटची. त्याला मी इथं झूम करून काढून घेतलं बघा, ही एवढी. ज्याचा एक्सटर्नल डायमीटर किती होता? D3. आणि हा जो D2 इतका डायमीटर आहे हा कोणाचा? स्पिगॉटचा. इथून पूर्ण मध्ये असं स्पिगॉट आहे. ठीक आहे. जर शेअरिंग झालं तर कोणता असा एरिया आहे जो रेजिस्ट करेल? हा. जर स्पिगॉटचं शेअरिंग झालं तर हा एरिया रेजिस्ट करेल ना पहिले. ठीक आहे. जर मी हा स्पिगॉट मागे खेचायचा प्रयत्न केला, ज्याला जर मी मागे खेचतोय, तर इकडच्या इतक्या सरफेसवर तो स्ट्रेस जनरेट होईल. ठीक आहे. आणि कोणता स्ट्रेस जनरेट होणार आहे? काय करताय तुम्ही? शेअरिंग करताय. तर शेअरिंग करताय तर हा पूर्ण एरिया अफेक्टेड राहील. मग तो एरिया आपल्याला काउंट मध्ये घ्यायचा होता. मग कसं घेणार? तर आता हे तर तुम्हाला माहिती की कॉलरचा शेप कसा होता? सर्क्युलर होता ना.
तर त्याचा पूर्ण एरिया घ्यावा लागेल. तर सर्कलसाठी आता आपण एरिया काय घेणार, सॉरी एरिया म्हणतो की त्याचा पूर्ण सर्कम्फरन्स घ्यावा लागेल तितका. ठीक आहे, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय 2πr किंवा त्याला पाय इंटू डी लिहिलं जातं. बघा, जर हे तुम्हाला कळत नसेल तर लक्ष द्या इकडे. हा पूर्ण तुमचा एक बाहेरची कॉलर होती आणि या कॉलरच्या मध्ये असा तुमचा एक स्पिगॉट आहे, बरोबर. तर ज्यावेळेस मी या स्पिगॉटला मागे खेचतोय तर हा पूर्ण सरफेस अफेक्टेड राहील. हा बाहेरचा डायमीटर किती आहे D3, आतला डायमीटर किती आहे D2. तर हा पूर्ण सरफेस अफेक्टेड राहील ना. हा सरफेस तर राहीलच, पण त्याची जी थिकनेस आहे कोणाची, या स्पिगॉटची, ठीक आहे, हा मागचा सरफेस पण अफेक्टेड राहील, मग तो बी काउंटमध्ये घ्यावा लागेल. आणि थिकनेस ऑफ द स्पिगॉट कॉलर कालच्या टर्मिनॉलॉजी मध्ये लिहिलं आहे आपण कशाने, T1 ने. तर मग तुम्हाला काय घ्यावं लागेल, हा पूर्ण एरिया तर घ्यावाच लागेल, सोबत त्याची मागची थिकनेस बी घ्यावी लागेल. फॉर्म्युला बघा काय झालं, सॉरी सर्कम्फरन्स होतं ते एरिया आणि सॉरी सर्कम्फरन्स. हा पूर्ण सर्कम्फरन्स घ्यावा लागेल, पूर्ण तेवढं जेवढा पार्ट आहे तो कव्हर करावा लागेल. सो काय झालं, मी तुम्हाला सांगितलं की सर्कलचं सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला तुम्ही शिकलेत, पाय इंटू आर राहतं. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे 2 टाइम्स ऑफ रेडियस म्हणजे डायमीटर लिहिता येतं, तर पाय इंटू डी सर्कम्फरन्स. ठीक आहे, सोबत ती मागची थिकनेस, सो पाय इंटू डी इंटू T1. कारण टी कोणाची थिकनेस कन्सिडर केली आहे, क्वार्टरची, आणि कॉलरची, स्पिगॉटच्या कॉलरची थिकनेस काय कन्सिडर केली आहे T1. काल टर्मिनॉलॉजी मध्ये लिहिलंय, म्हणून अफेक्टिंग एरिया जो आला तो काय आला, पाय इंटू D2 इंटू T1. बघा ही अशी मी तुम्हाला हेच सांगतोय की ही गडबड होते. कधी D1 आहे, कधी D2 आहे, कधी D3 आहे, कधी स्क्वेअर आहे, कधी रूट आहे, तर कधी पॉवर काय आहे, हे चेंजेस होत राहतात. त्याच्यामुळे मी सांगतोय की ही डायग्राम लक्षात ठेवा, त्याच्यानेच तुमचा फायदा होईल. आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हे लक्षात राहणं थोडं कठीण आहे, याला थोडी प्रॅक्टिस करावी लागते. 2दा 4दा हे पूर्ण टर्मिनॉलॉजी लिहून काढा, पूर्ण हे फॉर्म्युले, पूर्ण जी डिझाईन प्रोसिजर आहे पूर्ण लिहून काढा. 2-3 वेळेस लिहिल्यानंतर तुम्हाला बरोबर ते लक्षात राहायला लागते की कोणता एरिया होता, कोणते डायमीटर आहे, हे तुम्हाला हळूहळू बरोबर कळेल. मी मॅक्सिमम एका अटेम्प्टमध्ये जेवढं समजवता येईल तेवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला हे एफर्ट घ्यावे लागतील पर्टिक्युलरली डिझाईन सब्जेक्टसाठी. ठीक आहे, तर सर्कम्फरन्स घेतला मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेस. आता काय शेअरिंग होतं तर मल्टिप्लाय बाय शेअरिंग स्ट्रेंथला काय करणार, मल्टिप्लाय बाय टाऊ, आणि लोड राहिला तर मल्टिप्लाय बाय जो काही एरिया होता त्याला मल्टिप्लाय करणार जस्ट आपण आपलं टाऊने, जो आपलं परमिसिबल शिअर स्ट्रेस होता. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघूया आता. चला आता इथून सगळे आपण क्रशिंग वाले बघणार आहे. शेअरिंगचे झाले आपले, त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथचे जे झाले, सिग्मा टीचं झालं, टाऊचं झालं. आता क्रशिंगचे स्टार्ट करूया फेल्युअर. बघा, फेल्युअर ऑफ रॉड और क्वार्टर इन शेअरिंग. आता बघा स्पिगॉट रॉड आहे हा ॲक्च्युली, पण तुमच्या बुकमध्ये फक्त रॉड नाव दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण याला क्रश करणार आहे आता त्यावेळेस मी कॉम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय. तर ज्यावेळेस मी त्याला प्रेस करेल तर प्रेस करत असताना हा इकडचा जो पार्ट आहे हा इथला तो इफेक्टेड राहील. क्रश करताय ना तुम्ही स्पिगॉट रॉडला आणि क्वार्टरला, जर तुम्ही प्रेस करायचा प्रयत्न करताय तर हा जो D2 डायमीटरचा एवढा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी क्रश होणार आहे. तर जर समजा हा तुमचा D2 एवढा डायमीटर आहे, हा लेट्स से दिस इज अ D2, आणि ही क्वार्टर जी क्वार्टर आहे तुमची त्याची थिकनेस बी आहे मागे, आणि ही थिकनेस किती आहे T, तर एवढा एरिया अफेक्टेड राहील. ठीक, क्रशिंगमध्ये. तर एरिया काय घेणार D2 इंटू T. एरिया ऑफ रेजिस्ट क्रशिंग ऑफ द रॉड और द क्वार्टर इज D2 इंटू T. क्रशिंग आहे म्हणून मल्टिप्लाय बाय सिग्मा सी. क्रशिंग स्ट्रेंथ काढायचं आहे तरी बी सिग्मा सी, लोड काढायचं आहे तरी बी सिग्मा सी. आता इथून पटपट फक्त हे लक्षात ठेवायचं की एरिया कोणता आहे आणि त्यानुसार त्याचं जे फोर्स अप्लाय करणार आहे आपण, किंवा जे आपण कोणताही फोर्स असो, क्रशिंग फोर्स असो, टेन्साईल फोर्स असो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स असो, शिअर फोर्स असो, त्यानुसार कोणता एरिया अफेक्टेड होतोय असे थोडीशी डायग्राम काढून तुम्ही स्वतःच्या पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकतात. हे माझ्या मेथड्स आहेत, तुम्ही स्वतःचे अजून नवीन मेथड्स बी तयार करू शकतात. सो या पद्धतीने हे तुमचं 7वं फेल्युअर राहील. ओके,
बघा नेक्स्ट फेल्युअर आहे आपलं सॉकेट कॉलरचं फेल्युअर इन ड्युरिंग द क्रशिंग. सॉकेट कॉलर या ठिकाणी क्रश करायचं आहे. तर सॉकेट कॉलरला ज्यावेळेस तुम्ही क्रश करणार तर क्वार्टरची जी थिकनेस आहे ती त्याला दाबायचा प्रयत्न करेल. तर मी बघा ही डायग्राम इथं काढण्याचा प्रयत्न केला आहे. हा काय तुमचा हे तुमची सॉकेटची कॉलर, ठीक आहे. हा बदला पार्ट कोणाचा राहील? दिस इज द पार्ट ऑफ दी स्पिगॉट. हा स्पिगॉटचा पार्ट आहे आणि आपण फक्त कोणाबद्दल बोलतोय? सॉकेटबद्दल बोलतोय. हा तर हा स्पिगॉटचा भाग त्याला तर सोडायचाच आहे, त्याचा काही प्रश्नच येणार नाही. आता काय की ज्या वेळेस तुम्ही या सॉकेट कॉलरला इकडून प्रेस कराल ही क्वार्टर जी ती या ठिकाणी राहील. तर क्वार्टरची जेवढी थिकनेस राहील तेवढा भाग त्याला दाबला जाईल. तुम्ही बाहेरून जर सॉकेट कॉलरला प्रेस करताय तर क्वार्टरची जेवढी थिकनेस राहील तेवढा भाग त्याला काय करेल? तो प्रेस करेल. तर मग बघा ही जर तुमची क्वार्टर आहे पूर्ण आणि ही झाली तुमची क्वार्टरची थिकनेस, तर ही क्वार्टरची थिकनेस या आपल्या काय नाव होतं याचं सॉकेट कॉलरला काय करणार आहे? प्रेस करणार आहे किंवा क्रश करायचा प्रयत्न करेल. तर बघा मी एवढा भाग तुम्हाला झिगझॅग करून दाखवलेला आहे. हा एवढा पोर्शन ती कॉलरची जेवढी थिकनेस राहील ती त्याला काय करणार आहे? सॉकेट कॉलरला प्रेस करणार आहे. मग सॉकेट कॉलरचा डायमीटर किती आहे? D4. पूर्ण D4 इतका डायमीटर प्रेस होईल का? नाही. सॉकेटचा D4 जरी डायमीटर असला तरी त्यामधला D2 डायमीटर हा स्पिगॉटचा आहे. मग तेवढा काय करावा लागेल? मायनस, म्हणजे D4 मायनस D2 म्हणजे केवढा भाग उरला? हा इतका आणि इतका. हा पूर्ण D4 त्यातनं इतका मायनस केला D2 म्हणजे हा एवढा पोर्शन उरलेला आहे तुमचा आता. आणि एवढ्या पोर्शन मध्ये तो क्रश करणार आहे. सो काय येईल ते D4 मायनस D2 ही लेंथ आणि मागचा किती भाग राहील? तो थिकनेसचा T. D4 मायनस D2 इंटू T एवढा भाग काय होणार आहे? क्रश होणार आहे. क्रशिंग आहे तर मल्टिप्लाय बाय सिग्मा C मल्टिप्लाय बाय सिग्मा C. ठीक आहे. याला आता जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. तुम्हाला आता थोडंफार कळत असेल की कसं होऊन राहिलंय. चला नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघू आता. बघा नेक्स्ट फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर इन क्रशिंग. आता बघा स्पिगॉटची कॉलर या ठिकाणी बाहेर ड्रॉ करतो मी. स्पिगॉट कॉलरचा एक्सटर्नल डायमीटर किती होता? D3 आणि याच्यामध्ये हा स्पिगॉट आहे असा, त्याचा डायमीटर किती आहे? D2. ठीक आहे. आता क्रशिंग सांगतोय आपण. ज्या वेळेस तुम्ही इथं फोर्स अप्लाय करणार आणि तुम्हाला हे माहिती आहे की स्पिगॉट कॉलरला लागूनच कोण राहतं? सॉकेट कॉलर राहते. तर मग आता ज्यावेळेस तुम्ही याला प्रेस करताय तर हा इकडचा जो भाग आहे याच्यावर सगळा लोड येणार आहे. मध्ये तर स्पिगॉट आहे. प्रेस करा. प्रेस केला तर हा जो पोर्शन आहे हा इकडचा बाहेरचा हा पोर्शन सगळे या पोर्शनवर काय होणार आहे? क्रशिंग होणार आहे. हा जो मधला भाग आहे D2चा तो येईल का? नाही. का बरं? हा पार्ट तर शेअरिंग मध्ये येत होता ना. हा पार्ट शेअरिंग साठी अपोज करायचा, हा पार्ट क्रशिंग साठी अपोज करतो. तर मग या ठिकाणी काय होतंय? ऑफकोर्स हे सर्क्युलर आहे तर काय करणार? मोठ्या सर्कलमधनं छोट्या सर्कलचा एरिया मायनस करायचा आहे. तर π/4 D3 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर. क्रशिंग आहे सिग्मा C सिग्मा C. ओके. सो लास्ट टाइप ऑफ शेअर इज फेल्युअर ऑफ द रॉड इन शेअर. एक रांगेल होतं शेअरिंगचं. ऍक्च्युली एक गोष्ट तुम्हाला सांगायची, इथं फक्त फेल्युअर ऑफ रॉड दिलेलं आहे. ऍक्च्युली हे स्पिगॉट रॉड राहतं. हा पण टेक्स्टबुक मध्ये फक्त रॉड दिलेला आहे म्हणून मी पण फक्त रॉड लिहितोय. पण हे तुमच्या समजण्यासाठी लक्षात राहू द्या हे स्पिगॉट रॉड आहे. आणि एक अजून गोष्ट, तुमच्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युले दिले असतील त्यावेळेस ते कोणत्या नावाने दिले ते बघून घ्या. जर तिथं स्पिगॉट रॉड असेल तर स्पिगॉट रॉड लिहून घ्या. जर तिथं फक्त रॉड एंड असेल तर फक्त रॉड एंड लिहून घ्या. ठीक आहे. आता स्पिगॉटचा रॉडचा एंड, स्पिगॉटचा रॉड इकडे एंड आहे त्याचा. ठीक आहे. शेअरिंग साठी बोलतोय आता आपण.
शेअरिंगमध्ये तर पूर्ण सरफेस कव्हर होऊन जाईल त्याचा, हा पूर्ण त्याची थिकनेस आणि त्याचा डायमीटर किती आहे D2, पूर्ण सर्कम्फरन्स घ्यावा लागेल ना, पूर्ण सर्कलवर त्याचा शेअरिंग होईल. कारण त्याच्या बाहेर कोण आहे, त्याच्या बाहेर लावून ठेवलेलं आहे तुम्ही सॉकेट, तर सॉकेटचा पूर्ण सरफेस एरिया आणि स्पिगॉटचा पूर्ण सरफेस एरिया असे पूर्ण गोल एक सोबत दोन्ही कॉन्टॅक्टमध्ये, मग पूर्ण सर्कम्फरन्स घ्यावा लागेल तुम्हाला है ना. डायमीटर किती त्याचा D2 आणि तसा त्याच्याकडे किती भाग आहे, एक की लेंथ पर्यंत आहेत ना ते दोन्ही सोबत, म्हणून काय नाही तर शेअरिंगसाठी 2 × A × D2. 2 का बरं घेतलं, कारण दोन सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये, ठीक आहे. 2 का बरं घेतलं होतं, कारण दोन सरफेसेस ॲट अ टाइम कॉन्टॅक्टमध्ये राहतात, इकडे पण आहे इथे पण राहील, ठीक आहे. सो A का सरफेस एरिया कॉन्टॅक्टमध्ये घेतला आहे, सो रेजिस्टिंग एरिया किती आहे 2 × हा पूर्ण लेंथ त्याची A आणि डायमीटर किती त्याचा D2. त्यानंतर शिअर स्ट्रेंथ आहे, त्यामुळे मल्टिप्लिकेशनला काय होते टाऊ. तर या ठिकाणी तुमचे हे 10 फॉर्म्युले संपलेले आहेत. हे पूर्ण डिझाईन प्रोसिजर आहे. अजून याच्या पुढे पण आहे 11, 12, 13, 14, पण मला नाही वाटत ते तुम्हाला सिलेबसला राहतील म्हणून. सो 10 हे फॉर्म्युले आहेत. तर याच्यापेक्षा अजून जर जास्त फॉर्म्युले तुमच्या कॉलेजमध्ये जर लिहून दिलेले राहिले तर मला तसं सांगा, म्हणजे आपण ते पण कव्हर करून घेऊ. सो हे 10 फॉर्म्युले डिझायनिंग, याला बेसिकली फॉर्म्युलेनी म्हटलं जातं. इट इज कॉल्ड एज अ डिझाईन प्रोसिजर फॉर द स्पिगॉट सॉकेट कॉटर जॉईंटसाठी, ठीक. मॅक्सिमम सगळ्यांचेच मी पॉसिबल करेल की सगळ्यांचेच ॲनिमेशन त्यांच्यानंतर टाकून देऊ. बघतो आता मी किती सापडतात, त्यानुसार मर्ज करून पाठवतो, ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे.